नमस्कार, मी सुप्रिया कोळपे. तुमच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर पहा, माझ्या चॅनलचं नाव आहे शौर्य फनी शॉर्ट्स. तर मी हा चॅनल शक्यतो मी हा चॅनल खरं तर म्हटलं तर माझ्या मुलासाठी ओपन केला होता. कारण की तो छोटा होता, तर त्याच्यासाठी काही मस्ती वगैरे करताना किंवा तो काहीतरी बोलताना किंवा काही मस्ती माझ्या काही भांडण वगैरे करताना त्याच्यासाठी तर मी हा चॅनेल ओपन केलेला. परंतु काय झालं, तो थोडा जरा मोठा झाल्यानंतर त्याने काय रील वगैरे काढायला तो नखरे करायचा. व्हिडिओ शूट करायलासुद्धा तो नखरे करायचा. त्याच्यामुळं 1-2 महिने तर काय मी यूट्यूब चॅनलवरती मी काही रील वगैरे काही टाकलेच नाही. तर 2-3 महिने असाच चॅनल तो पडून होता. तर मी म्हटलं चला तर आपण सुद्धा काहीतरी ट्राय करून बघूया. तर मी पहिल्यांदाच असं समोरासमोर तर कॅमेऱ्यासमोर मी कधी अशी बोललेली नाही आणि समोर असं कधी रील शूट वगैरेसुद्धा असं कधी केलेलं नाही. तर मी असं रील वगैरे काढतानासुद्धा जरा मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. पण मी म्हटलं चला आपण त्याने नाही केलं तर आपणच काहीतरी करावं. तर मी चॅनल ओपन केला. तर मी स्वतः त्याच्यामध्ये मोटिवेशन, फनी, ट्रेंडिंग व्हिडिओज आणि नवरा बायकोचे स्टेटस, काही नवीन काही सण वगैरे आले तर त्याच्या रिलेटेड मी असे शॉर्ट्स वगैरे टाकत होते. तर खास त्याच्यासाठी कुठे मी बाहेर वगैरे जायला मला टाईम भेटत नव्हता. तर मी घरीच जेवण वगैरे बनवताना सपोज कुठं काही काम वगैरे करताना असे शॉर्ट्स वगैरे बनवत होते आणि त्याच्यावरती मी कंटेंट टाकत होते. तर मला कुठे बाहेर वगैरे जायलासुद्धा टाईम भेटत नाही, कारण की माझं मुंबईमध्ये व्हेजिटेबलचं शॉप आहे. तर आम्हाला तिकडंच 1 ते 1:30 तिकडंच वाजतात आणि त्याच्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे बनवायला लागतं. जेवण वगैरे होईपर्यंत 2:30-3 होतात. तर त्याच्यानंतर राहतात 2-3 तास. तर या 2-3 तासामध्ये काय करायचं, तर मी या शॉर्ट्स वगैरे असे बनवत होते. तर मला शॉर्ट्स वगैरे नवीन यूट्यूबला वगैरे आले, इन्स्टाला आले. तर मला काही लोकं खूप अशी बोलले, "तू का टाकते? हे असं का टाकलं? ते तसं का टाकलं?" तर म्हटलं ठीक आहे ना, हे असं आपल्या घरामध्ये थोडी असतं. आपण जे रिअल लाईफमध्ये काही चाललेलं आहे तर तेच मी टाकते. असं मी जे टाकते ते घरामध्ये असं चाललं आहे म्हणून मी टाकते, असं काही नाही आहे. जे रिअल काही लाईफमध्ये चाललेलं आहे तेच टाकते ना, असं थोडी की जे चाललं आहे तेच टाकते, असं काहीच नाही आहे. परंतु लोकांना काय फक्त बोलायला चान्सच पाहिजे, तर लोकं बोलतच राहतात. चांगलं काम केलं तरी लोकं बोलतात आणि आपण चांगलं राहिलं तरी पण लोकं बोलतात. तर मी काही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. कधी असे शॉर्ट्स वगैरे बनवताना सपोज ड्रेस वगैरे घातला तर त्याच्यावरती ओढणी वगैरे नाही घेतली तरी पण काही लोकं नावं ठेवतात की तू ओढणी नाही घेतली, असंच केलं तसंच केलं. तरी पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण की लोकं बोलायलाच असतात. कारण की कधी पण निंदकाचे घर शेजारी असायलाच हवे. त्यांनी बोलल्यानंतर आपलं चांगलं होतं. तर मी असे व्हिडिओ वगैरे बनवत होते. तर माझ्या यूट्यूबवरती 5,500 सबस्क्राईब झालेले आहेत. तर मला काही लाँग वगैरे व्हिडिओ काही बनवायला टाईम भेटत नाही, कारण की लाँग व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर काही बाहेर वगैरे जायला लागतं आणि घरामध्ये काही काम वगैरे करताना आपल्यालाच कॅमेरा वगैरे शूट वगैरे करायला लागतं. घरामध्ये कोणाचं मला सपोर्ट नाही आहे की तू हे कर ते कर, काही काम कर तर मी व्हिडिओ शूट वगैरे करतो किंवा करते, असं कोणाचाच मला सपोर्ट नाही. रील वगैरे किंवा शॉर्ट्स वगैरे काढायचं म्हटलं तरी मीच एकटीच शूट करते. जसा टाईम भेटेल, जसं ॲडजस्ट होईल तसंच मी शूट करते. तर असं माझं लाईफमध्ये चाललेलं आहे. तर माझं 2 वर्ष झालं यूट्यूब चॅनल चालू आहे, पण काही मॉनिटाईज झालेला नाही आहे. कारण की मला लाँग वगैरे व्हिडिओ टाकायला टाईम भेटत नाही, कारण की लाँग व्हिडिओ वगैरे टाकले तर वॉच टाईम वगैरे वाढतो आणि शॉर्ट्स पण शॉर्ट्स मी टाकते रेग्युलर, परंतु ते काही व्हायरल होत नाही. व्हायरल होतात परंतु असं जसं व्हायरल व्हायला पाहिजे तसे ते शॉर्ट्स काही व्हायरल होत नाही. पण माझे 5,500 सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. तर मी त्यांची आभारी आहे. त्यांनी मला इथपर्यंत सपोर्ट केला. तर माझे शॉर्ट्स अजून व्हायरल होण्यासाठी तर मला अजून सपोर्ट करा.
मला यूट्यूब फॅमिलीची खूप गरज आहे. तुमच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत पोचलेले आहे. तर अजून मला तुमची साथ मिळाली तर माझं यूट्यूब चॅनल तुमच्या आशीर्वादाने मॉनिटाईज होईल. तर मी फनी व्हिडिओज, कॉमेडीज आणि जे रिअल चालू घडामोडी ते शॉर्ट्स वगैरे मी टाकते. तर तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात, कोणते शॉर्ट्स आवडतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर मी त्याच पद्धतीने शॉर्ट्स वगैरे काढण्याचा प्रयत्न करेल. तर अशी आहे माझी स्टोरी. तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.